केंद्रीय मंत्रिमंडळाचा रविवारी होणार विस्तार, दुपारी 1 वाजता होणार शपथविधी। अनेक नेत्यांना पंतप्रधान कार्यालयातून गेले फोन। 9 तारखेला शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाची बैठक आहे। त्यात शिवसेना पक्ष प्रमुख असतील, शिवसेनेचे सर्व नेते असतील आणि त्यातून निर्णय घेतला जाईल। राज्यामध्ये सत्तेतल्या सहभागाबद्दल उद्धव ठाकरे घेणार 9 तारखेला निर्णय। शिवसेनेवर कुठलाही दबाव नाही, खासदार संजय राऊत यांनी केलं स्पष्ट। भाजपला पाठिंबा देण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संभ्रम। शरद पवारांनी वरिष्ठ नेत्यांसोबत केली चर्चा, निर्णय मात्र गुलदस्त्यात। मनोहर पर्रीकर उद्या देणार गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा। पर्रीकर दिल्लीत जाण्यावर शिक्कामोर्तब। गोव्यामध्ये नवा नेता निवडीसाठी उद्या आमदारांची बैठक। मुंबईमध्ये सीईओ नेमण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे नवा वाद। भाजप शिवसेना पुन्हा आमनेसामने। मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा दाव, राहुल शेवाळेंचा आरोप। डेंग्यूच्या फैलावासंदर्भात जनजागृती करा। डेंग्यूच्या वाढत्या साथीमुळे मुख्यमंत्र्यांचे प्रशासकीय यंत्रणेला आदेश। पुण्यातला युवा सेनेचा अध्यक्ष नितीन भुजबळ यांच्यावरचा हल्ला राजकीय वैरातूनच शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख प्रदीप ढोकलेनंच हल्ला केल्याचं पोलीस तपासात उघड। कापसाला 4050 रुपयांचा हमीभाव देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। दुष्काळी भागांना विशेष पॅकेज देणार, नवे कृषी मंत्री एकनाथ खडसेंची घोषणा। आणि पंढरपूरच्या घोडे बाजाराला लागली अखेरची घरघर। शेकडो वर्षांची परंपरा असलेला बाजार इतिहास जमा होण्याच्या मार्गावर।